ADHD असलेलं मूल हे कधी थांबतच नाही. त्याचा मेंदू सारखा चालू असतो. परवाच एक आई काउन्सिलिंग सेशन घ्यायला आली होती आणि तिने मला सांगितलं की तिचं मूल एका जागी शांत बसतच नाही. घरी जेवताना सुद्धा तो उभा असतो. अभ्यास कर म्हटलं तर 10व्या मिनिटाला पळून जातो. वर्गातले शिक्षक कंप्लेंट करतात की तो वह्या फाडतो, पेन्सिली हरवतो, दुसऱ्यांना त्रास देतो आणि त्या आईला काही समजत नव्हतं की काय करावं. नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर डाके. आय एम अ सायकोलॉजिस्ट. आज आपण ADHD एडेनोलाईन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर वरती माहिती घेणार आहोत. तर ADHD मध्ये मुलांना लक्ष केंद्रित करायला डिफिकल्टी येते. त्यांना एका गोष्टीवर फोकस करता येत नाही आणि कारण काय, त्यांचं एका वेळेला 10 गोष्टींमध्ये लक्ष अडकलेलं असतं. मग आता ह्या सिच्युएशनवरती आपण काय करू शकतो? तर मी दिलेले उपाय तुम्ही नक्की करून बघा. नंबर 1, एका वेळेस त्यांना एक सूचना द्या की आत्ता जेव, आता आपण बसूयात, अभ्यास करूयात. छोटी छोटी सेंटेन्सेस जे मोठा डिफरन्स घडवून आणू शकतात. तुम्ही एका वेळेस जर त्यांना 4 वाक्य सांगितली तर अगेन त्यांचा मेंदू अजून 4 गोष्टींमध्ये डायव्हर्टेड होणार. नंबर 2, चेकलिस्ट. कुठल्याही छोट्या गोष्टींसाठी, मग त्याला जर शाळेचं दप्तर भरायचं असेल तर तुम्ही एक चेकलिस्ट तयार ठेवा की मी पेन घेतलं का, टिक. वही घेतली का, टिक. गृहपाठ केला का, टिक. यातनं त्याला पटापट काम करायची सवय लागेल. नंबर 3, कधीही टायमर वापरा. 15 मिनटं टायमर लावून त्याला एका जागी शांत बसून अभ्यास करायला सांगा आणि पुढची 5 मिनटं त्याला ब्रेक द्या. आणि असं हे जे 15-5, 15-5, 15-5 या इंटरवलने 4 वेळा त्याला असाच्या असा अभ्यास करू द्या. तुम्हाला बघा लगेच फरक दिसेल. नंबर 4, प्रयत्नांचं कौतुक करा, निकालाचं नाही. जरी तुमचा मुलगा पहिला आला नसेल पण त्याने जर 5 ओळी लिहून काढल्या असतील तर त्याला थांबून नक्की सांगा की हे तू जे करतोयस ना हे खूप छान आहे. आज तू खूप मस्त 5 ओळी लिहिल्यास आणि किती कमी वेळ वापरलास. नंबर 5, इमोशनली कनेक्ट व्हा. जर तुम्हाला असं जाणवतंय की तुमचा मुलगा प्रयत्न करतोय तर त्याला म्हणा की मला कळतंय, तू ना खूप ट्राय करतोयस आणि आय रिअली अप्रिशिएट, तू हे जे काही करतोयस ना हे खूप छान करतोयस. आणि नंबर 6, त्याच्याशी बोलताना शांत टोन ठेवा. आय नो ॲज अ पेरेंट हे खूप अवघड काम आहे. तो जर इकडे तिकडे पळत असेल तर तुम्हाला खूप अवघड जातं त्याच्याशी शांतपणे बोलायला. पण तिथेच तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं आहेत. तुम्ही जितकं त्याच्याशी शांतपणे बोलाल तितकं तुम्हाला मुलामध्ये फरक दिसतील. जर तुम्हाला ADHD वर मात करायची असेल तर मी दिलेली सोल्युशन्स नक्की वापरून बघा. आणि जर तुम्हाला माझं स्ट्रॅटेजी बुक हवं असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये लिहा की